चिंचवडच्या मोशीमधील इमारत कोसळल्याचं प्रकरण, घटनास्थळी 18 तासांपासून बचाव कार्य सुरू आहे। आतापर्यंत 9 जणांची सुखरूप सुटका आहे। अजूनही 8 ते 9 जण इमारतीच्या ढिगाराखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे यांच्याकडे। सुशांत, आता नेमकी काय त्या ठिकाणी स्थिती आहे? एनडीआरएफ त्या ठिकाणी अद्यापही मदत कार्य करत असल्याचं दिसतंय। नक्कीच लागू आपण पाहिलं तर ही काल दुपारी ही घटना घडली आणि त्यामध्ये 23 जण अडकल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी काल दिली। ते स्वतः या ठिकाणी आले होते आणि त्यांनी संपूर्ण घटनेची पाहणी केली आणि त्यावेळी 3 जणांचे संपर्क होत असल्याची देखील त्यांनी माहिती दिली आणि त्यानंतर बचाव कार्य जे आहे ते सुरूच होतं। सकाळपर्यंत बचाव कार्य सुरू राहिलं असं देखील सांगितलं जात होतं, परंतु आता आपण या ठिकाणी पाहिलं तर अजूनही बचाव कार्य सुरू आहे। काल सायंकाळी 6 जणांना या इमारतीतून बाहेर काढलं होतं आणि मध्यरात्री 3 जणांना, असं एकूण 9 जणांना बाहेर काढण्यात आलेले आहे आणि अजून आता या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। एनडीआरएफची टीम असेल किंवा अग्निशमन विभाग असेल यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत। तर या बिल्डिंग मध्ये जर आपण पाहिलं तर बेसमेंटला जे आहे ते कॅन्टीन होतं। हे कर्मचारी दुपारच्या वेळी त्या ठिकाणी जेवणासाठी गेले होते आणि त्याच वेळी ही दुर्घटना घडली। मुसळधार पाऊस गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे आणि हे कचऱ्याचे जे डोंगर आहेत ते वर्षानुवर्ष याच ठिकाणी आहेत आणि ते खचले गेल्यामुळे हा अपघात या ठिकाणी घडला आणि आता बचाव कार्य सुरू आहे। एनडीआरएफची टीम देखील ज्या ठिकाणी हे सर्व कर्मचारी अडकलेले आहेत त्यांचे संपर्क करत आहेत, त्यांच्याशी त्या ठिकाणी देखील पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु समोरून कोणत्याही व्यक्तीचा काही आवाज येत नाही किंवा कोणाशी संपर्क होत नाहीये। 9 जण अजूनही या घटनेमध्ये अडकल्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्यानुसारच आता प्रशासनाकडून प्रयत्न केले जातात। ते अजून काही कालावधी 9 जण यात अद्यापही अडकल्याची भीती व्यक्त होत असताना सुशांत, त्यांच्याशी काही संपर्क होतोय का? अद्ययावत प्रणालीद्वारे काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय का? त्यांचं एक्झॅक्ट लोकेशन कळतंय का? तांत्रिक अडचणीमुळे माझा आवाज सुशांतपर्यंत पोहोचत नाहीये, यावर प्रतिक्रिया येत आहेत, ऐकूया आपण। शोध मोहीम राबवली जाते, अद्याप किती जण आतमध्ये अडकले आणि कशा प्रकारे त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जाते? साधारणतः रात्री 1:30 पर्यंत आम्ही 9 जणांना जिवंत बाहेर काढलेलं आहे आणि आता सेकंड ऑपरेशन आमचं चालू आहे। 1:30 वाजताच सेकंड ऑपरेशन चालू केले, डेब्रिज साईडला करून जो फर्स्ट फ्लोअरची कॅन्टीन आहे त्याला ऍक्सेस मिळवण्याचं आणि त्याच्यावर बहुतांशी आम्हाला यश आलेलं आहे आणि आमचे आता 9 जवान आतमध्ये आहेत। आतमध्ये जे अडकलेले कर्मचारी त्यांच्याशी संपर्क होतोय का आणि कशा प्रकारे आता पुढचं शोध कार्य राबवलं जाणार, कशा प्रकारे त्यांचा प्रयत्न केला पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो? रात्री आम्हाला जेव्हा शक्य तेवढ्या आम्ही सेकंड फ्लोअर कट करून आतमध्ये जाऊन आम्ही सर्चिंग केलं तर 9 लोक जिवंत लोकांनी जेवढा रिस्पॉन्स दिला शक्य तेवढा आम्ही सर्व लोकांना बाहेर काढले, यश आलेलं आहे। आणि आत्ता राहिले तर आम्ही रात्री व्हायब्रेशन मशीनचा पण यूज केलाय, त्याच्यामध्ये कुठे जाणवलं नाही, त्याच्यामुळे सर्चिंग ऑपरेशन थांबवलेलं आणि नंतर सेकंड ऑपरेशन आम्ही रात्री चालू केलं। आतमध्ये जे लोक अडकले त्यांच्याशी संपर्क होतोय का? कशा प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला? संपर्क करण्याचा आम्ही खूप सारा प्रयत्न केला पण तसं काय अजून आम्हाला आढळून आलेलं नाहीये, पण आमचे सर्चिंग चालू आहे आणि आम्ही टोटली पॉझिटिव्ह आहोत याच्यामध्ये। आतमध्ये जे लोक आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी कशा प्रकारे आता इथून पुढचे प्रयत्न केले जाणार आहेत, कशा प्रकारे त्यांना बाहेर काढण्यासाठी आपण प्लॅन वगैरे बनवलंय? आता सेकंड प्लॅन आम्ही आज केलेला आहे की डेब्रिज काढून आम्हाला फर्स्ट फ्लोअरला जे कॅन्टीन आहे त्याला ऍक्सेस घेतलेला आहे आणि त्याच्या थ्रू आम्ही आतमध्ये जात आहोत, पण आम्हाला थोडी दिक्कत येते की आतमध्ये जे कॅन्टीनचे टेबल खुर्चे आहेत ते मलब्यासह पुढे आलेले आहेत आणि ते कटिंग करत करत आम्हाला आत पुढे सरकावं लागत आहे। काय अडचणी येतात आतपर्यंत पोहोचण्यासाठी? आता बहुत साऱ्या अडचणी आहेत, बिल्डिंग केव्हाही कोलॅप्स होऊ शकते, तिला व्हायब्रेशन झालं तर बिल्डिंगची गॅरंटी नाही, ते पाहून आम्हाला सर्चिंग ऑपरेशन करावं लागत आहे। काय सांगाल, कशा प्रकारे शोध मोहीम राबवली जाते, अद्याप किती जण आतमध्ये अडकले? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।